मित्रांनो, धान बोनसबद्दल माहिती घ्यायची झाली तर हेक्टरी शेतकऱ्यांना जवळपास 20,000 रुपये या अंतर्गत 2 हेक्टरच्या मर्यादेत 40,000 रुपये वितरित होत असतात। परंतु मित्रांनो, गेल्या कित्येक दिवसापासून तारीख पे तारीख या धान बोनसची येत आहे आणि जवळपास बघायचं झालं तर 15 मे पासून या तारखेवर तारखी येत आहेत आणि अद्यापही जे शेतकरी या धान बोनसच्या प्रतीक्षेत आहे त्यांना अद्यापही दिलासादायक बातमी समोर आलेली नाही। परंतु मित्रांनो, आपण आज ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकरच धानाचं बोनस हे वितरित होणार आहे। तर त्याविषयीची सविस्तर माहिती आपण 1 ते 2 मिनिटात क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकन बटन आहे ते दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेदर, स्वागत आहे कृषी मॅन यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर डायरेक्टली इंस्टाग्रामला पर्सनली विचारू शकता। इंस्टाग्राम आयडी हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे। आणि काल परवा एका शेतकऱ्याची डायरेक्ट आपल्याला मेलसुद्धा आलेला आहे। डायरेक्ट जीमेलला त्यांनी आपल्याला मेल पाठवलेला आहे की त्यांचं स्टेटस वगैरे म्हणजे स्टेटस वगैरे पाठवलेलं आहे, असं दाखवत आहे, रक्कम दाखवत नाही वगैरे। तर त्या शेतकऱ्यांना सुद्धा आता मेलच्या मार्फत मी रिप्लाय देणार नाही, तर मला वाटते त्यांनी इंस्टाग्रामला सुद्धा मेसेज केलेला आहे। आता ते बघायचं राहिलेलं आहे, तो लवकरच रिप्लाय, इंस्टाग्रामच्या मेसेज भरपूर आलेले आहेत, त्यांना सुद्धा लवकरच रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल। तर मित्रांनो, पालघर जिल्ह्यातील जे धान उत्पादक शेतकरी आहेत त्या धान उत्पादक शेतकऱ्यांना आता सांगण्यात येत आहे की 15 जूनपर्यंत हे धानाचा बोनस शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होईल। मग ते जिल्हा कोणता आहे, नागपूर असो, गोंदिया असो, भंडारा असो। परंतु मित्रांनो, आपण काल परवा एका व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेतली होती की 15 जूनपर्यंत तर नाही, परंतु 15 जूनच्या नंतर हा धानाचा बोनस शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होईल। त्यातच मित्रांनो, पालघर जिल्ह्यातून सुद्धा सेम माहिती समोर आलेली आहे। पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 15 जून नंतरच हा धानाचा बोनस वाटप होणार आहे। म्हणजे आदिवासी पणन महासंघ वगैरे जिथे तुम्ही धानाचं रजिस्ट्रेशन वगैरे केलेलं होतं तिथं तुम्हाला लवकरच अपडेट मिळणार आहे आणि तुमचं धानाचं बोनस हे शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे। आणि धानाला जवळपास ते आपण काल परवाच्या एका व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेतली होती की धानाचं जे क्विंटली भाव आहे तो देखील थोडाफार मला वाटतं 79 रुपये काहीतरी वाढलेला आहे। आपण माहिती घेतली होती, म्हणजे 2379 रुपये काहीतरी क्विंटली धानाला रेट आता चालू असणार आहे। 2500 रुपये मागणी आहे की बाबा धानाला कमीत कमी 2500 रुपये तरी द्या। तर तसं तर नाही झालं मित्रांनो, 2300 रुपये 2400 रुपयेच्या जवळपास ही रक्कम वाढलेली आहे। तर धानाचे जे पालघर जिल्ह्यातील तुम्ही उत्पादक असाल आणि तुम्हाला जर धानाच्या प्रतीक्षेत असाल तुम्ही, तर तुम्हाला 15 जून नंतर हा धानाचा बोनस वितरित होणार आहे। ही होती छोटीशी माहिती मित्रांनो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद।